मित्रांनो, तुम्ही कधी एखादं नवीन काम करायचं ठरवलं आणि अचानक मनात विचार आला की जर मी यात अपयशी झालो तर लोक मला हसतील का, किंवा मी हे कपडे घातले तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. जर तुमच्या मनात सतत लोक काय म्हणतील हा विचार येत असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात दिला आहे. मानसिकरित्या तुम्ही लोकांच्या मतांचे गुलाम झाला आहात. आपण आपलं अर्ध आयुष्य अशा लोकांच्या मतांची काळजी करण्यात घालवतो ज्यांना आपण ह्या जगात आहोत याच्याशी सुद्धा काही घेणं देणं नसतं. पण विचार करा, जर तुम्हाला ही भीतीच राहिली नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहे ज्या तुमच्या मनातील ही भीती मुळापासून संपवून टाकतील. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा गोल्डन नियम सांगणार आहे जो समजून घेतल्यावर तुम्हाला लोकांच्या बोलण्याचा कधीच त्रास होणार नाही. तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण लोकांचा इतका विचार का करतो तर ह्या मागे काही कारणे आहेत. पहिले कारण स्पॉटलाइट इफेक्ट. आता हा स्पॉटलाइट इफेक्ट समजून घ्या. आपल्याला वाटतं की अख्ख्या जगाचं लक्ष फक्त आपल्यावरच आहे. आपण एखादी छोटी चूक केली की आपल्याला वाटतं सगळे आता माझ्याकडेच बघत असतील. पण वास्तव हे आहे की प्रत्येकाचं स्वतःचं एक वेगळं जग आहे. लोकांच्या आयुष्यात इतक्या समस्या आहेत की त्यांच्याकडे तुमच्याबद्दल विचार करायला वेळच नाहीये. तुम्ही केलेल्या चुकीचा विचार लोक जास्तीत जास्त 2 मिनिटं करतील आणि नंतर त्यांच्या कामाला लागतील. तुम्ही मात्र त्या 2 मिनिटांच्या विचारासाठी तुमच्या आयुष्यातले कितीतरी महत्त्वाचे क्षण तुमचा वेळ वाया घालवता. लोकांची मतं दर 10 मिनिटाला बदलतात. लोकांची मतं ही स्थिर नसतात. आज जी लोक तुम्हाला वेड्यात काढत आहे, तुम्हाला कमी ठरवत आहे, उद्या तुम्ही यशस्वी झालात की 30 लोक म्हणतील आम्हाला माहिती होतं हा नक्कीच काहीतरी मोठं करणार. जेव्हा तुमचं यश लोकांच्या मतांवर अवलंबून नसतं तेव्हा तुमचं अपयश सुद्धा त्यांच्या टीकेवर अवलंबून नसावं. लोकांचं कामच आहे बोलणं, पण तुमचं काम आहे पुढे चालत राहणं. तुम्ही सगळ्यांनाच खुश ठेवू शकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी जगात असे काही लोक असतीलच ज्यांना त्यात काहीतरी कमीपणा दिसेलच. साक्षात देवाबद्दलही लोक तक्रार करतात, मग आपण तर साधी माणसं आहोत. जेव्हा तुम्ही सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही स्वतःला हरवून बसता. स्वतःचे काही नियम ठरवा आणि त्याप्रमाणे आयुष्य जगा. तुमचा फोकस तुमच्या ध्येयांवर घेऊन जा. म्हणजे लोक काय म्हणतील या गोष्टीवर फोकस न करता सगळा फोकस तुम्हाला आयुष्यात कोणती ध्येय गाठायची आहे ह्याच्यावर घेऊन जा. तुमच्याकडे मर्यादित ऊर्जा आहे. ही ऊर्जा एकतर तुम्ही लोक काय म्हणतील यात खर्च करू शकता किंवा स्वतःला सिद्ध करण्यात लावू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा लोकांचा आवाज आपोआप कमी व्हायला लागतो. ज्या दिवशी तुम्हाला मोठे यश मिळेल त्या दिवशी टीका करणारे सर्वात आधी टाळ्या वाजवायला येतील. आता आपण पाहूया 5 जबरदस्त उपाय जे तुम्हाला लोक काय म्हणतात ह्या विचारांपासून कायमची मुक्ती देतील. जास्तीत जास्त वाईट काय होईल, म्हणजेच सगळ्यात वाईट स्थितीचा विचार करा. जास्तीत जास्त काय होईल, लोक हसतील, 4 दिवस बोलतील, या पलीकडे तुमचं काहीच बिघडणार नाही. एकदा ही जाणीव झाली की लोकांबद्दलची वाटणारी भीती आपोआप निघून जाते. टीका करणाऱ्यांची लायकी तपासा. एखाद्या व्यक्तीचं मत घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, ज्या व्यक्तीचा सल्ला मी ऐकतोय तिने स्वतःच्या आयुष्यात काय साध्य केलंय. जर ती व्यक्ती तुमच्यासाठी आदर्श नसेल तर तिच्या मताकडे, टीकेकडे सरळ दुर्लक्ष करा. स्वतःच्या नजरेत मोठे व्हा. लोकांच्या नजरेत चांगलं दिसण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत प्रामाणिक राहा. जेव्हा तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटतो तेव्हा बाहेरच्या जगाच्या प्रमाणपत्राची तुम्हाला गरज उरत नाही. नाही म्हणायला शिका. दुसऱ्याला खुश करण्यासाठी सतत हो म्हणणं बंद करा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायला सुरुवात कराल त्या दिवशी लोकांची भीती संपलेली असेल. सोशल मीडियाच्या आभासी जगातून बाहेर पडा. लोक सोशल मीडियावर फक्त चांगलं चित्र दाखवतात. कोणाचंही आयुष्य इतकं परफेक्ट नसतं. इतरांच्या पोस्ट बघून स्वतःच्या आयुष्याला, स्वतःला अजिबात कमी लेखू नका. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एका गोल्डन नियमाबद्दल सांगितलं होतं. तो नियम असा आहे की तुम्ही लोकांबद्दल काय विचार करता हे लोक ठरवत नाही, तर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावरून ठरतं. तुमचा स्वतःवरचा विश्वास इतका भक्कम ठेवा की लोकांच्या शब्दांनी त्याला तडा जाता कामा नये. आयुष्य तुमचं आहे, निर्णय तुमचे आहेत, कष्ट तुमचे आहेत आणि यशही तुमचंच असणार आहे. मग जगाला त्याचं क्रेडिट
किंवा कंट्रोल का द्यायचा? मित्रांनो, लोक काय म्हणतील या भीतीने आजवर किती स्वप्ने मारली गेली आहेत. तुम्ही त्या गर्दीचा हिस्सा बनू नका. आजच स्वतःला या बेड्यांमधून मुक्त करा. तुम्हाला यातील कोणता मुद्दा सर्वात जास्त आवडला मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर अशा मित्राला शेअर करा जो नेहमी लोकांच्या विचाराने दबलेला असतो. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची प्रगती हेच आमचं ध्येय आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.